निश्चित आपण सगळं बघितलं तर अनेक ज्या गोष्टी आहे या राहत्या शहरामध्ये घडतात. तुमच्या 1 नंबर वॉर्डामध्ये अनेक प्रश्न आहेत आणि रस्त्याचा प्रश्न असन, पाण्याचा प्रश्न असन, स्ट्रीट लाईटचा प्रश्न आहे. आता देखील आम्ही या रस्त्यावरून येत असताना आम्हाला प्रत्यक्षात बघायला मिळालं, की या ठिकाणी लाईटच नाही. हो. हे एक चांगलं झालं, की तुम्ही उशिरा आले त्यामुळे तुम्हाला लाईटीचा प्रश्न प्रत्यक्षात कळाला आणि रस्त्याचाही कळाला आणि आमच्याच शेताला लागून कातनाला आहे. त्यामुळं आमच्याकडं हिस्र प्राण्यांची फार वावर असतो. आमच्याकडं जवळ-जवळ 10-15 वर्षापासून बिबट्याचा वावर आहे आणि आता डुकरांचा एक नवीन त्रास चालू झालाय. त्यामुळे ते पिकं करतात, मका झालं, काही नवीन झाडं लावले, पेरूचं नुकसान करतात, आंब्याचं करतात. तसंच बाहेर निघणं मुश्किल होतं. शेतकरी म्हटल्यावर हा जंगल वार्ड आहे. इथं शेतकरी म्हटल्यावर बाहेर लाईटीचा जो टाईम असेल, रात्री बेरात्री असतो, कधी असतो, त्यावेळेस आम्हाला मोटर चालू करायला जावं लागतं. आणि कोणीही असो तो, शेतकरी छोटा असो, मोठा असो, सगळ्यांना मोटरी चालू करण्याचा प्रश्न आहे. आणि मला असं वाटतं प्रत्येकाला ही लाईटची सुविधा दिली पाहिजे किंवा या प्राण्यांचा बंदोबस्त केला पाहिजे. त्याच्यासाठी नगरपालिकेने सहकार्य केलं पाहिजे, असं मला वाटतं. तसेच त्या कातनाल्यामध्ये कधी-कधी फार म्हणजे आता आम्हाला पाणी गावातून विकत आणावं लागतं. आम्ही पाणी पिण्यालायक नाही राहिलेलं आमच्या विहिरींचं म्हणा, बोरचं म्हणा. हा एक आमचा पाण्याचा प्रश्न उद्भवलेला आहे. आणि असे बरेच प्रश्न आहे, की मुलं-मुली एखाद्या मुलींची शाळा सकाळी असते, तर त्या लवकर जेव्हा थंडीच्या दिवसात त्यांना लवकर जावं लागतं, तेव्हा रस्त्याला लाईट नसती किंवा रात्री उशिरा येणाऱ्या महिला आहे कामावरून, गावात जातात, कुठं काय. असे जे आहेत हे प्रश्न यासाठी आम्हाला प्रत्येक असे 50 फुटावर लाईट पाहिजे आणि तो चालू पाहिजे. नुसते खांब लावून लाईट आहे असं म्हणता येणार नाही. हा हा माझा एक मुद्दा आहे. नक्कीच तुम्ही ज्या गोष्टी आता मांडल्या, की मुलींचा प्रश्न आहे, ज्या शाळकरी जे विद्यार्थी आहेत त्यांचा पण प्रश्न आहे आणि जे प्राणी आहेत त्यांचा पण या ठिकाणी एक प्रश्न उद्भवतो आहे आणि या सगळ्या गोष्टीचा आपण जर विचार केला, की अ, अनेक प्रश्न या ठिकाणी प्रलंबित राहिले आहेत. रस्त्याचा प्रश्न मी आता बोललो त्याप्रमाणे आहेत. मात्र या सगळ्या गोष्टी निरसन होणार का? तुम्ही तुम्ही निवडून आल्यानंतर या सगळ्या गोष्टी निरसन होणार का? नक्कीच. मी तो माझा आय विल गिव्ह माय बेस्ट ऑन माय लेव्हल असं मी म्हणू शकते. कारण मला विखे पाटील परिवार किंवा आमच्या पार्टीकडून BJPकडून जे इथून मागेही आम्हाला त्यांचा आमच्यावर जो विश्वास आणि पाठबळ आहे, त्यांच्याच पाठबळावर, विश्वासावर मला ही नगरपालिकेची निवडणूक लढवायला मी उभी राहिली आणि त्यात मला यश मिळणार आहे ही मला खात्री आहे आणि त्या माध्यमातून मी हे सगळे प्रश्न सोडवणार आहे. नक्कीच तुम्ही म्हणता, की आता तुम्हाला यश नक्कीच मिळणार आहे आणि हे सगळे मुद्दे तुम्ही नागरिकांपर्यंत घेऊन जातील. पण असं काही एखादा मुद्दा आहे, की जो नागरिकांचा प्रलंबित अनेक वर्षापासून प्रलंबित आहे आणि तो आजपर्यंत कुठं कुणी सोडू शकलेला नाही आणि तो पूर्ण करू शकलेला नाही आणि मी आज तो निर्धारपणे मी सांगते, की मी तो पूर्ण करणार आहे. असा कोणता मुद्दा आहे? असा हा रस्त्याचा एक फार महत्वाचा मुद्दा आहे आणि हा माझा असं व्हिजन आहे, की पुढील 50 वर्षाचा विचार करून तुम्ही रस्त्याचा आराखडा टाका. मग ते गल्लीबोळात असो, नाहीतर रस्ता असो किंवा मोठा शिवरस्ता असो, काही असो. त्याचा विकास हा पुढचा 50 वर्षाचा विचार करूनच व्हायला पाहिजे, की पुढे भविष्यात जाऊन आजकाल काय झालंय, रस्ता आहे 10 फुटाचा, त्यातूनच ड्रेनेज जाती, त्याच्यावरूनच रस्ता जातोय. ड्रेनेजचं काम आलं का रस्ता फोडायचा, ड्रेनेजचं काम करायचं. परत रस्ता, त्याची दुरावस्था. ही अशी अवस्था झाली. कधी-कधी त्या गटारीच्या पाण्यातून यावं लागतं. आम्ही जे येतो पिंपळवाडी रोड शनी मंदिर जवळ अ, बोठे कॉर्नर ते शनी मंदिर आहे, संत तुकाराम मार्ग हा 33 वर्षापासून पाहते मी त्या रस्त्याची दुरावस्था. किती वेळा झाला आणि त्याची आज काय अवस्था आहे. पाऊस जर झाला तर गावातलं सगळं पाणी तिथंच असतं आणि टू व्हीलर असू, सायकलवाले असू आणि खड्डे दिसत नाही पाण्यात काय प्रॉब्लेम होईल सांगता नाही येत. अशा बऱ्याच घटना तिथं घडलेल्या आहेत. हा रस्ता जो आहे तो गल्लीबोळातला असो, नाहीतर वार्डातला असो, प्रत्येक घरापर्यंत रस्त्याची सोय पाहिजे. हा माझा पहिला विकासाचा मुद्दा आणि त्याला जोडून लाईट पाहिजे. आणि पाण्याचा जो प्रश्न आहे, आता आमच्याकडे तर नाहीच आहे पाणी. आलंच नाही आतापर्यंत. पण नाही इथून आतापर्यंत पाणी आलं नाही म्हणजे तुमच्याकडं राहता नगर परिषदचं नगर परिषदेचं नळ कनेक्शन आमच्या जेजूरकर वस्तीपासून पुढं अजून गेलेलं नाही. किती वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित? आता जवळ 20 वर्ष झाली त्याला.
म्हणजे आजपर्यंत हा प्रश्न प्रलंबित आहे आणि आजपर्यंत कोणी हा मुद्दा मांडलेलाच नाही. नाही. मग आता म्हणजे समजा तुम्ही जर निवडून आले, नागरिकांनी तुम्हाला निवडून दिलं, तर तुम्ही हा प्रश्न सोडवणार? हो, मागेल त्याला पाणी, नळाचं कनेक्शन देणं आणि मोदींचं जे विजन आहे स्वच्छ पाणी, स्वच्छ आरोग्य हेच आपलं त्याचबरोबर श्रीदादा विखे पाटील यांनी देखील काही महिन्यांपूर्वी देखील राहता नगर परिषदेमध्ये एक भेट घेऊन त्यांनी देखील सांगितलं होतं की नागरिकांना आम्ही फिल्टर पाणी देतोय. त्या सगळ्या गोष्टीचा मुद्दा घेऊन सुजय विखे पाटील आणि तुम्ही हा प्रश्न सोडवणार? हो, नक्कीच. सुजयदादांचं आम्हाला नेहमीच पाठबळ असतं. मला फक्त काही गोष्टी आहे ना बाहेर राहून नाही करता येत. त्यासाठी आपल्याला त्या पदावर असणं हे फार गरजेचं आहे हे मला जाणवलं. मी बरेच प्रश्न नगरपालिकेत घेऊन गेलेली आहे. त्यांनी सोडवलेली पण आहे. पण अशा काही गोष्टी असतात का त्या आपल्याला त्या तिथं राहूनच करता येतात याचा मला अनुभव आला. म्हणून मी या उमेदवारी करता आता मी उमेदवारी दावा करते किंवा मला यावेळेस भरघोस मतांनी निवडून द्यावं आणि दादांनी पण संधी द्यावी आणि मी त्या संधीचं सोनं करणार. निश्चित आपण जर बघितलं तर तुम्ही भुरी गटारचा एक प्रश्न एक या ठिकाणी मांडला होता. भुरी गटार आजपर्यंत जी काय म्हणजे काही वर्षापूर्वी काही म्हणजे 2-4 वर्षापूर्वी जी राहत्या शहरामध्ये आणली होती भुरी गटार, ती मध्यम स्वरूपामध्ये केली जात होती. तो आज प्रश्न तो पूर्णत्वास गेला की नाही गेला तो? भुयारी गटाराचा हा आमच्याकडचा जो प्लॅन आहे तो पूर्ण फेल गेलेला आहे. कारण चेंबर खूप मोठे बांधलेले आहे आणि त्याला आउटलेट 1 फुटाच्या पाईपचा आहे. नाही, आउटलेट म्हणजे त्याला आउटलेट नाही त्या. हां, म्हणजे त्यातून जर चोकअप झालं, तर कसं काय हे करणार तुम्ही? हे आता आमच्या जेजुरकर वस्तीवर हा प्रश्न आहे 6 महिन्यापासून, की ते चेंबर आहे ना, जागेवर पाणी पुढं चोकअप झालं आणि जागेवर पाणी निघतंय. तर त्यामुळं शेतातल्या पिकांचा नाश होतोय आणि त्याचा वास येतोय. आमच्या शेतकऱ्यांचं चारा आहे जनावरांचा. आम्ही फ्लॉवर, कोबी लावला. त्याचा आत्ता ॲक्चुअली नुकसान झालेलं आहे. मग याला जबाबदार कोण? याला सक्सेसफुल प्लॅन म्हणता येईल का या ड्रेनेजचा? म्हणजे आजपर्यंत हा, जसं ठीक आहे, निश्चित आपण त्या गोष्टी बघितल्या आणि तुम्ही जे बोलला ते मी ऐकलंय. म्हणजे एक जो वार्डातला जो उमेदवार असतो त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचं विजन नाहीये आणि ते विजन नसल्यामुळं हा जो नागरिकांना जो होणारा त्रास आहे तो उद्भवतोय. हो, माझं हेच आहे मत आहे, की बा कोणतीही गोष्ट करताना पुढचा विचार करा तुम्ही, भविष्याचा विचार करा, भविष्याचा वेध घ्या आणि त्यानुसार योजना बनवा. म्हणजे असे प्रॉब्लेम येणारच नाही. तो राहता शहर आहे. या राहता शहरामध्ये आपण जर बघितलं तर अनेक विकास कामं जे आहेत ते कोलमडले आहेत. कोणत्या प्रकारचा विकास या राहता शहरामध्ये झाला नाही, कोणत्या वार्डाचा विकास झालेला नाही. अनेक उमेदवार या ठिकाणी निवडून आले आहेत, नागरिकांना आश्वासन दिले आहेत. मात्र विकास कामं जे आहेत ते झिरो झालेले आहेत. मात्र आज तुम्ही निवडून येणार आहात, तुम्हाला नागरिक या ठिकाणी संधी देणार आहात आणि तुम्ही जर निवडून आले तर व्हिजन तुमचं काय असणार? राहत्या शहराबाबत किंवा असेल किंवा तुमच्या वार्डाबाबत व्हिजन काय असणार तुमचं? म्हणजे नेमकं तुमचं स्वप्न काय आहे नागरिकांसाठी? माझं असं स्वप्न आहे, की स्वच्छ सुंदर राहता. त्याची सुरुवात मी आपल्या वार्डातूनच करणार आहे आणि प्रत्येक नागरिकाला माझ्यापर्यंत म्हणजे प्रत्येक प्रश्न डायरेक्ट घेऊन यायचा आणि तो नगरपालिका डायरेक्ट मांडणार आणि तो सोडवण्याचा माझा 100% प्रयत्न राहणार. प्रयत्न नाही म्हणणार मी, करणारच ते. अशी माझी कामाची पद्धत राहील. किंवा जो काम घेऊन येईल त्याचं काम 100% झालं पाहिजे आणि त्यासाठी मग मी 24 तास अवेलेबल असणार. अनेक असं मला अनेक शासकीय योजना असतात त्या आजपर्यंत काही महिलांना माहीत नसेल आणि महिलांपर्यंत पोहोचल्या नसतात किंवा नागरिकांपर्यंत पोहोचलेल्या नसतात आणि जे उमेदवार असतात ते देखील या ठिकाणी सांगत नसतात आणि अनेक प्रलंबित प्रश्न महिलांचे असतात, नागरिकांचे असतात. ते त्या ठिकाणी शासकीय योजना म्हणून त्या ठिकाणी ते घेऊन जात असतात. प्रश्न त्या ठिकाणी शासनामध्ये घेऊन जात असतात, नगर परिषदेमध्ये घेऊन जात असतात. मात्र त्यांचे काम कुठल्या प्रकारे होत नसते आणि ते माहीत पण करून दिले जात नाही आणि त्या ठिकाणी त्यांना फेटाळलं जाते. मात्र तुम्ही निवडून आल्यानंतर तुम्ही त्यांच्या सोबत उभे राहणार का? त्यांचा साथ देणार का? आणि त्यांच्यावरती तुम्ही आवाज उठवणार का? त्यांच्यासोबत उभं राहून की हेच काम तुम्ही परफेक्ट करून द्या. तुम्ही माझ्यापर्यंत आले, माझ्यापर्यंत प्रश्न घेऊन आले आहेत, तर तुम्ही ते सक्षमपणे निभावणार का? ॲक्चुअली ह्यावर माझं आधीपासूनच काम चालू आहे. कोणत्याही नगरपालिकेच्या योजना आल्या, काही असल्या तर मी सर्व महिलांना आधी सांगत असते. कामगार योजना असो, बचत गटाच्या माध्यमातून गिरणी वाटल्या, काय वाटल्या, म्हणजे काही पण योजना असेल महिलांसाठी, चुली वाटल्या नगरपालिकेने, मी ते सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा माझा 100% प्रयत्न असतो. आता याचाच लाभ आमच्या या महिलेने घेतलेला आहे. ह्या महिलेने घेतलेला आहे, की त्यांना माहीत पण नव्हतं. पण मग मी त्याची माहिती घेऊन ह्या नगरपालिकेच्या योजना आहे, ह्या आपल्या महिलांना मिळाल्या पाहिजे. हा माझा नेहमी याला प्राधान्य असतं. बचत गटातल्या महिला आहे आमच्या.
तसाच माझा जनसंपर्क चांगलाच आहे पूर्ण हद्दीला असा. दादा आता शेवटचा प्रश्न असा आहे की आता तुम्ही निवडणूक उभं राहता आणि शेवटचं आश्वासन म्हणजे नागरिकांना तुम्ही काय देणार, काय सांगणार तुम्ही नागरिकांना? या निवडणुकीमध्ये आता इतरांना सगळ्यांना संधी दिली आहे. जेजुरकर परिवारामधून मला उमेदवारी देण्याचं आमच्या परिवारातून निश्चित झालंय. तरी इतरांना बऱ्याच वेळा संधी दिलेली आहे. आम्हाला एकदाही नगरपालिकेत संधी मिळालेली नाहीये. तरी यावेळेस मला नगरपालिकेमध्ये संधी मिळावी आणि त्या संधीचं मी सोनं करणार आहे. हे दाखवून देईल, की मला म्हणजे कोणी असं हे नाही म्हटलं पाहिजे, की बुवा नाही तुम्ही काही काम केलं नाही. असं मला अशी वेळच येऊ देणार नाही. मी इतकं 100% माझे म्हणजे स्वतःसाठी नाही तर जनतेसाठी तुम्ही जनतेसाठीच. मी आजपर्यंत स्वतःसाठी कधी काही मागितलेलं नाही. इतक्या वेळा नगरपालिकेत गेलो, साहेबांकडे गेलो, पण दुसऱ्यांचे प्रश्न घेऊन गेलेलो आहे. पण यावेळेस पण मला जनतेसाठीच करायचंय. हीच माझी इच्छा आहे.